आज आहे 22 एप्रिल आणि मी पहाटेच उठलेले. बाहेर खूप छान असं वातावरण आहे. गरमी इतकी जास्त आहे, भरपूर गरमी आहे. आणि दार उघडल्यानंतर इतकं गार सकाळ सकाळचं वातावरण. आणि समर्थेचा डबा बनवायचा होता, त्यासाठी मग भेंडी बनवली मस्त अशी. त्याला लाल मिरचीतली आवडते, लाल मिरचीमधली भेंडी बनवली मी डब्यासाठी. इथे टाकलेला आहे गरम मसाला, लाल तिखट, धणे पावडर टाकलेला आहे थोडंसं, आणि थोडंसं काळं मिरचू टाकले आणि चवीपुरतं मीठ. तर आणखीन त्याला सुट्ट्या लागलेल्या नाहीत, 1 मेला त्यानंतर परत दुपारची भाजी, तेही मी लगेच बनवून घेतली. तर आहुनला पण गावाकडे जायचं होतं त्यामुळं, आणि आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं पहाटेपासूनचं रुटीन शेअर करत आहे. तर मला जसं जमेल तसं मी करते. यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता की या तू ब्लॉगमध्ये हे दाखव, तर मला नक्की कमेंट करा. आपलं दुसरं चॅनल आहे भक्ती बाबर ब्लॉग, तिकडंही मी शॉर्ट ब्लॉग, मिनी ब्लॉग, मला जसं जमेल बाळांना बघत तसं मी डेली व्हिडिओ अपलोड करतच आहे. छान असं तुमचं प्रतिसाद पण मिळतो आहे, इकडंही तुमचं भरभरून प्रेम मिळतं आहे खूप छान असं. आणि भाजी तयार झालेली आहे. आणि आज बनवायचे होते गीताताईंचे पापड. हे आहेत तांदळाचे पापड, पांढरे बनवत होते. मग त्यांना कलर टाका म्हटलं आणि कलर होते माझ्याकडे 2, ते मी त्यांना दिलं. आणि दुपारी 1-1:30 वाजता माझ्या मैत्रिणी आल्या घरी. माझ्याकडे माझी मैत्रीण आले, वैशाली आणि सुवर्णा. त्यांच्यासाठी बनवते लिंबू सरबत. सुवर्णाचं तरी यूट्यूब चॅनल आहे, वैशालीचं यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी आलेत. दिलं तिला यूट्यूब चॅनल चालू करून आणि गप्पा गोष्टी झाल्या. आता बनवते लिंबू सरबत. जेव्हा मी 2019 मध्ये 1 ऑगस्ट 2019 मध्ये मी माझं पहिलं चॅनल काढलं होतं, जे की आता सध्या नाही, पण तेव्हापासून मी यूट्यूबवर काम करते. आणि त्यावेळेस असं एक पण व्ह्यूवर नव्हता, आणि यूट्यूब फ्रेंड तर सोडा, आणि माझं बघून कोण करेल हे तर मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि आता 4-5 वर्षांनंतर माझ्या पाहुणे मंडळी, माहेर सासर, फ्रेंड सर्कलमध्ये 50पेक्षा जास्त यूट्यूब चॅनल खोललेत. असं मला इतकं छान वाटतं की आपण काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये गेलो पहिल्यांदा, आणि आज लोक करतायत ना, तर मला तर खूप भारी वाटतं. म्हणजे असं छान वाटतं करावं सगळ्यांनी. आणि मला जितकी माहिती आहे, मला जेवढं बी काही समजतं, मी ज्या पद्धतीनं बनवते, मी अगदी मनातून आणि खरं सगळ्यांना माहिती देते. म्हणून तर विचारतात असं कसं, आणि सगळ्यांना मदतही करते. होईल तेवढं मी त्यांना चॅनलचं सगळं सांगते. म्हणजे असं नाही वाटत की त्यांना सांगितलं तर त्या आपलं हे होईल तसं होईल. माझ्या मनात अजिबात तसं नसतं. कोणी जरी विचारलं तर मी त्यांना बिनधास्त घरी येऊ का चॅनल काढायचे, मी या म्हणते. चॅनलची पूर्ण माहिती देते, असं नाही असं, व्हिडिओ कसे बनवायचे, एडिटिंग कशी करायची, थंबनेल कुठं बनवायचा, सगळं टेक्निकल माहिती देते. आणि 1-2 व्हिडिओ शूट पण करू लागते, त्यांना एडिट पण करून दाखवते की कसं. आज पण तसंच केले मी. वैशाली स्वर्णाला व्हिडिओ बनवला, एडिट केला, अपलोड कसा करायचा तेही सांगितलं, थंबनेल कसं लावायचं, सगळं जसं मी चालवते ना, 100% मी तशीच माहिती समोरच्याला पण देते. आणि त्याच कारणामुळं मग विचारतात. आणि मला खूप भारी वाटते की माझ्या फ्रेंडमध्ये, पाहुणे मंडळीमध्ये ना, मी जे करते ते करते. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मला वेड्यात काढण्यात आलं, हे असं तसं, चोराला आमंत्रण देते, काय पण दाखवते, असं कुठं असतंय का, यांचं कोण बघायचं. पण जाऊ द्या, जे लोक बघायचे ते बघतातच. आणि खूप भारी वाटतंय ह्या दोघी घरी आल्या. स्वर्णाचं तर आम्ही 1 वर्षापूर्वी चॅनल ओपन केलं होतं गेल्या वर्षी, ते पण कंटिन्यू काम करतच आहे. पण वैशालीला पण आमचं बघून, ग्रुप आहेत आमचे, तिथं आमच्या गप्पा बघून मी यूट्यूबर आहे तिला आत्ता ह्या 2-3 महिन्यातच समजलं. आणि तिलाही वाटलं की आपण चॅनल चालू करावं, म्हणून ती आली. मला खूप छान वाटलं, मी करून दिलं. ह्या अगोदर ही दोघी घरी आल्या होत्या, त्यांना
यूट्यूब चॅनल चालू करून दिलेलं, असं करा तसं करा. मी जी काय माहिती आहे ते खरी खरी सांगते. मी खूप म्हणजे असं मला छान वाटतं. आणि वरती तुम्हाला आपलं सिल्वर प्ले बटन दिसतच आहे, जे की मी हॉलमध्येच लावलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची पहिली नजर तिथं जाते. ज्या लोकांना यूट्यूबविषयी माहिती आहे ते मला कधीच काही विचारत नाहीत, म्हणजे त्यांना माहिती आहे ना हे सिल्वर. पण ज्या लोकांना माहिती नाही ते विचारतात हे घड्याळाच्या खाल्लं काय आहे म्हणून. ते इतकं छान वाटतं ना. त्याच्यावर माझं नाव, माझं आडनाव हे ना खूप म्हणजे असं विशेष. आणि आमच्या गावचं पहिलं सिल्वर प्ले बटन आहे म्हणायला काहीच हरकत नाही. आणि तालुक्यामधून बी पहिलं किंवा दुसरं असू शकतं. 1-2 आहेत तसे आमच्या रिलेटिव्हमधलेच आहेत मोठे यूट्यूबर. तर मला नाही काय वाटत, जेच त्याचे कष्ट, जेच त्याची मेहनत, जो जितका कष्ट करतो प्रामाणिकपणे तो तितका पुढे जातो. लिंबू सरबत तर पिऊन झालं आणि थोड्या वेळ गप्पा झाल्या आणि एडिटिंग वगैरे ते शिकल्यानंतर त्यांना व्हिडिओ मी कशी शूट करते, माझ्याकडे ट्रायपॉड नसताना हे बघायचं होतं. तर मी बिनधास्त असं खिडकीत मिठाच्या भरणीला किंवा मसाला डब्याला मोबाईल चिटकावून ठेवते आणि मग मी माझं लागले व्हिडिओ शूट करायला. आणि आज मी त्यांच्यासाठी बनवत आहे माझ्या माहेरच्या पद्धतीचा मस्त असा फेमस सुशिला नाश्ता. कशा पद्धतीने बनवतात तर वैशालीला माहीत होतं सुशिला कशा बनवतात ते, कारण सोलापूरचे आहे त्यामुळं तिकडल्या भागात बनवतात. पण स्वर्णाला माहिती नव्हतं की सुशिला कसा बनतो. तर आता मी इथं सुशिला बनवत आहे आणि दोघीही शूट करतायत की मी सुशिला कशा पद्धतीनं बनवते ते. आणि खाण्यासाठी पण खूप त्या उत्सुक आहेत की हे नेमका कसा असतं बघण्यासाठी. तुम्हालाही दाखवते की मी सुशिला कसा बनवते. तर तेल टाकलं, जिरे मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे टाकलेले आहे. छान तळल्यानंतर त्यात टाकायचे हळद, थोडीशी धणी पावडर टाकलेली आहे. कोथिंबीर नाही माझ्याकडं, म्हणून तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर टाका. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे चुरमुरे भिजवून घेतो भेळसाठी जे चुरमुरे असतात ते, तर कोल्हापुरी मेवा नाही आणि प्रसादाला असतो तो पण नाही. तर हे गोकुळचं पॉकेट मिळतं ना चुरमुऱ्याचं, तर ते छान असं खालीवरी करून घ्यायचं. आणि हे पचायला हलके असतात, यामुळे ॲसिडिटीसुद्धा होत नाही. कच्च्या पोह्यापेक्षा हे कितीही चांगले. आणि मला तर खूप आवडतं. आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना न शेंगदाणे टाकता जर आपण बनवलं तर खूप भारी लागतं आणि त्यांना खाताही येतं. काय चावायचं ते हे राहत नाही. आणि पचनसाठी सुद्धा एकदम हलके आणि छान लागतात. मला तर खूप आवडतं. तुम्ही कधी खाल्लेत का? स्वर्ण आणि वैशालीला मी कसं शूट करते हे दाखवलं आणि मी रेसिपी कशी बनवली सुशिलाची तेही दाखवले. आणि इथं स्वर्ण शूट करते कारण तिला सुशिला कसा बनवतात हे बघायचं होतं आणि त्यासाठी शूट करून घेतला. आणि आता इथं आम्ही प्लेटामध्ये सुशिला काढून घेऊन हॉलमध्ये जाऊन मस्त असं गप्पा मारत मारत याचा आनंद घेणार आहे. आणि ह्या आल्यानंतर कसा वेळ गेला मला तर कसलंच कळलं नाही. आणि आम्हाला हॉलमध्ये जायची सुद्धा घाई झाली की इथंच टेस्ट बघायला आम्ही सुरुवात केली. त्यानंतर मस्त असा हॉलमध्ये प्लेटा घेऊन आलो आणि जी वैशालीने कोशिंबीर आणली होती ती सोबत कोशिंबीर घेतली आणि मस्त अशा आम्ही सुशिल्याचा नाश्ता केला. त्यानंतर तिघी मैत्रिणी एकत्र आल्या मस्त असा नाश्ता बनवतात, खातात, गप्पा मारतात. मग ह्या व्हॉइस ओव्हर का करतात, तर इथं आमचा डाटा ट्रान्सफर होत होता त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते, जे की तुम्हाला आमची काय गप्पा आहे ते समजू नये यासाठी. आणि काही नाही, मोबाईलचे गाणे वगैरे चालू होते आणि छान अशा गप्पा बी चालू होत्या, त्यामुळं मी इथं व्हॉइस ओव्हर देत आहे. तर कसा वाटला मग आमचा व्हिडिओ? आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या ब्लॉगमध्ये काहीतरी कमतरता आहे, असं नाही असं करायला पाहिजे, तर कारण खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंग बंद केली होती बाळ छोटा असल्यामुळं आणि दुसऱ्या कामामुळं. तर मी डेली ब्लॉगिंग मोठे मोठे ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही मला सजेस्ट नक्की करू शकता. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये मला टाका आणि मी खरंच तुमच्या कमेंटला वाचल्यानंतर रिप्लायही करेन आणि त्याबद्दल मी 100% मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. तर मला नक्की सजेस्ट करा, कारण तुम्ही सांगितलं तरच मला कळेल की माझं कुठं चुकतं आहे, माझं कुठं कमी पडतं आहे. आणि मी 100% देण्याचा प्रयत्न करते, पण कुठंतरी माझ्याकडून मिस्टेक होत आहे, तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. तर मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये बदल करेन, म्हणजे एडिटिंग असो, थंबनेल असो, बोलायची पद्धत असो, सगळं जे काय असेल ते, किंवा कुठल्या रेसिप्या कशा काय, तर हे तुम्ही मला सगळं दाखवू शकता, सांगू शकता. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.